ऋषी सर डोळे उघडा. ऋषी सर, दादा दादा थांबा की. ऋषी सर, ऋषी सर. आई, हा तर ऋषी आहे. अनिका, ए पिल्लू, इकडे बघ, इकडे बघ. माझी बोलशील? अनिका, अनिकाशी काय करतेस? बोल ना माझ्याशी. अनिका, आई. ए आहे ना बेबी. तुझ्यामुळे झालं सगळं. तुझ्याचमुळे झालं सगळं. तुझ्यामुळे माझा रेश. सोड. अनिका, आधीशी कोण असं वागतं का ग? तुझाच प्लॅन होता हे सगळं. मी नाही सोडणार. तुझ्यामुळे माझा ऋषी, माझा रेश. तुझ्यामुळे माझ्या ऋषीला पेट लागलंय का ग तुला? पेट लागलंय का? अरे मी बोलत होते की मला कोण आहे तो मुलगा आहे बघायचंय, पण तुम्ही दोघं नाही, ऐकायलाच तयार नाही. आणि आज तिच्या प्लॅनमुळे माझं रेश हिच्यामुळे झालंय. तुझ्यामुळे माझ्या रेशला काहीही झालं ना तर बघ. ए बळा, मी काही मुद्दाम केलेलं नाहीये. आणि मला कुठे माहित होतं की ती मुलगी ऋषीच्या मोटरसायकलवरनं येणार आहे म्हणून. आणि तू स्वतः ही गोष्ट कन्फर्म केली होतीस. तू ऋषीला फोन केला होतास की तो घरात आहे म्हणून, हो का नाही? मला कसं कळणार की ऋषी तिथे असेल म्हणून? म्हणून आपण सगळे रिलॅक्स होतो. तो मुलगा ऋषी असेल याची अजिबात कल्पना नव्हती. आणि तू सांग, आईची काय चूक आहे काय? सगळा प्लॅन हिचा होता. तुझ्या आवाज वाढवून गावखोळा करू नकोस. जो काही प्लॅन केलाय मी, तो सगळा फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलाय. अरे त्या ऋषीला मी कसं काय ओळखणार? मोटरसायकलवर बसलेल्या, दिवसभर कॉलेजमध्ये तू असतेस, तुझ्या नजरेसमोर तो असतो. मला कसं कळणार की तो ऋषी आहे म्हणून? माझ्यावर दोषारोप करते. तुझ्यामुळे आज माझा रेश या कंडिशन मध्ये. त्याला काहीही झालं ना तर माझ्याहून वाईट कोणीच नाही. बघच तू. अनिका, आई, हे सगळं काय होऊन बसलं ग? वेळच खराब होती म्हणायचं. डॉक्टर, कुणी आहे का डॉक्टर? दादा याच ऍडमिट करा की. केवढं रगत व्हायला बघा की. ऍक्सिडेंट झालाय. अहो, ही तर पोलीस केस आहे. आधी पोलीस केस करावी लागेल, त्याशिवाय मी पेशंटला हात पण लावू शकत नाही. अहो काय बोलताय तुम्ही? बघा की काय अवस्था आहे. करा की ऍडमिट. अहो नाही, आम्हाला काहीच करता येणार नाही. माणूस आहे का? कोण आहे हो तुम्ही? पेशंटला काय झालं तर कोण जबाबदार आहे? कुठे डॉक्टर? ऋषी सर डोळे उघडा. ऋषी सर, डॉक्टर. अनिका बाजूला हो. अगं बघ की त्यांची अवस्था, त्यासनी ऍडमिट करायचंय. बाजूला हो. डॉक्टरांनी भेटू दे. केवढा त्रास होतोय बघ, त्यासनी केवढं रगत व्हायलंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि तुझ्यामुळे माझ्या रेशला काहीही झालं ना तर माझ्याहून वाईट कोणीच नाही. वॉर्ड बॉय, इमर्जन्सी रूम कुठे?
आय हेट यू अँड आय हेट यू. तुझा प्लॅन होता ना. काय प्लॅन होता? त्या गाव शॉपला मारून टाकायचं. पण ती शी इज हॅपी. काहीच नाही झालंय तिला. सफर माझा रेस्ट करतोय. जे होतंय ते त्याला होतंय. त्याला का होतंय? त्याची काय चुकी आहे? अरे काही नाही केलं सगळं तिने. पण ती तिच्यावर एक करोच पण नाहीये. अरे माझा रेस्ट. अनिका प्लीज स्टॉप इट. इथे काहीही बोलू नकोस. कोणी ऐकलं ना तर काय परिणाम होतील याचा विचार कर. तुला कळतंय का तू काय बोलतीयस? तुला आत्ता सुद्धा तुझीच पडली आहे. यू आर इम्पॉसिबल. यू नो व्हॉट, तुझ्याकडून आणि तुझ्याकडून काही नाही होणार आहे. आता जे करायचंय ना ते मी करते. मारून टाकते त्या गावछापला. ए थांब थांब बाळा थांब. उगाच तमाशा करू नकोस, कळलं ना? जो काही तमाशा व्हायचंय तो नयनतारा आल्यानंतर होईलच. म्हणजे कळेल तुला. पप्पा माझ्या बरोबरच का होते? जेव्हा जेव्हा सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटतंय तेव्हाच नेमकं असं का होतं? आणि ऋषी सर, अरे केवढा भला माणूस आहे तो. प्रत्येकाची मदत करायला कायम तयार असतोय. मग त्यांच्या संग असं का झालं? तू विघ्नहर्ता आहेस तो. तुला तर सगळंच माहित आहे. मग आता तूच त्यासनी लवकर बरं कर. त्यासनी शुद्धीवर आण प्लीज पप्पा. नाहीतर जोवर ऋषी सर शुद्धीवर येत नाहीत मी अन्नाचा एक घास बी खाणार नाही. या आता नयनतारा आली. आता कमळीचं काही खरं नाही. आंटी ऋषी कुठे? इज ही ओके ना? हो म्हणजे डॉक्टर करतायत, उपचार करतायत. तरी मी 1000 वेळा ऋषीला सांगितलं होतं की बाईक नको वापरत जाऊ. पण हा ऍक्सिडेंट नेमका झाला तरी कसा? काय सांगणार सतीश? एखादी गोष्ट जेव्हा व्हायची असते ना तेव्हा ती होतेच. तसाच हा ऍक्सिडेंट व्हायचाच होता असं म्हणा ना. खरं सांगू का, या सगळ्याला कारणीभूत आहे ना ती कमळी आहे. हा म्हणजे ती मोटरसायकलवर त्याच्या मागे बसली होती ती मुलगी. काय म्हणाले होते? काय आता कमळीचं काही खरं नाही. तुझ्यामुळे माझ्या ऋषीची ही अवस्था झाली. हाऊ डेअर यू! मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो मी तर गप्पावास.
मला सांग, ऋषीच्या मोटरसायकलवर तू त्याच्या मागे बसली होतीस का नाही? हो का नाही? होय, खरं मी होतो, पण माझ्यामुळे हे झालेलं नाही. खोटं बोलू नकोस. सगळं तुझ्याचमुळे झालंय. क्रिसच्या मागे कोण बसलेलं? तू होतीस ना त्याच्या बाईकवर? तुझ्याचमुळे झालंय. काय बोलते ही? तू ऋषीच्या बाईकवर मागे का बसली होतीस? तुला काय कळतं का? तुझी आणि त्याची बरोबरी आहे. वर आता त्याला तुझ्या टीमचा कोच केलास. का मागे मागे फिरत असतेस त्याच्या? का बसली होतीस बाईकवर? अँड मोस्ट इम्पॉर्टंट, गेम संपल्यानंतर तू त्याला का भेटलीस? अहो, मी नाही भेटलो. मी तर माझं काम खोटं बोलशील. आणि आंटी, आय एम व्हेरी शुअर हिनेच ऋषीला बोललं असेल की प्लीज मला हॉस्टेलपर्यंत ड्रॉप करशील, म्हणून त्याच्या बाईकवर बसलेली. का त्याच्या बाईकवर बसायचं होतं? हे सगळं ना तुझ्याचमुळे झालंय. मी काय म्हणतो नयनतारा, अगं आपण ती काय म्हणते ते एकदा ऐकून तर घेऊ. सतीश, एक मिनिट. तुम्हाला यातलं काहीही माहिती नाहीये. तुम्ही या मुलीला ओळखत नाही, पण मी हिचा चांगलाच अनुभव घेतलाय. नाही तर काय सतीश, हे बघा, मी नयनताराशी पूर्णपणे सहमत आहे या बाबतीत. कुठल्या गावातली गरीब पोरगी ही? म्हणजे ही सगळी संपत्ती ऐश्वर्य बघून कुणाचीही मती गुंग होईल. त्यात हिची ती काय वेगळी कथा आहे? आणि तुम्हाला सांगते सतीश, ही ना एक नंबरची खोटी मुलगी आहे. हो, आणि एक नंबरची नाटकी. आता हेच बघा ना, हेच बघा, देवासमोर हात जोडून प्रार्थना करते. कशासाठी? कशासाठी? म्हणजे हे सगळ्यांना असंच दाखवायला ना की हिला ऋषीची किती काळजी आहे. मग आपण कोण? आपण काहीच नाही. मी तर असं सांगेन की ह्या मुलीला ऋषीच्या आसपास सुद्धा फिरकू देऊ नकोस. अहो, काय बोलायलाय तुम्ही? हे समजा मी नाही केलं. माझ्यामुळे नाही झालं हे समजा. गप, एकदम गप. आता तुझी सावली सुद्धा मी ऋषीवर पडू देणार नाही. आणि कमळे, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या ऋषीला जर काही झालं ना तर माझ्याहून वाईट कोणी नाही. निघ, चल निघ. ऋषीच्या आसपासही दिसायचं नाही. चुकूनही ही चूक केलीस ना तर याद राख. अँड नाऊ गेट लॉस्ट. कमळे, तुझी काय बी चूक नाही, तरी बी सगळं का ऐकून घ्यायलीस? नाही, माझी चूक नाही तर मी ऐकून घेणार नाही. मॅडम थांबा. मॅडम, तुम्ही मला इथनं हकलून लावायलाय. माझ्यावर आरोप केलास, माझ्यावर हात उगारला. मान्य आहे, मी ऋषी सरांसोबत होतो, सगळं मान्य आहे. तुमच्या लेकाला काहीतरी झालंय म्हणल्यावर तुम्हासनी त्रास होणारच, साहजिकच आहे. पण म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही माझ्यावर असला आरोप कराल? 2 मिनिटं विचार तरी करून बघा. तुम्ही मोठे आहेसा म्हणून अजून हक्कानं 4 कानाखाली द्या, पण हे असलं चुकीचा आरोप करू नका. मला नाही सहन होत ते. आणि मी खरंच सांगायलो, हे माझ्यामुळे झालेलं नाही. हो, ऋषी सरांनी आजवर मला लय मदत केली.
त्या देवासारख्या माणसाला काहीतरी त्रास होईल, काहीतरी होईल असं मी विचार पण कसा करेन? तुम्हाला वाटतंय ना मी इथनं जावं? मग फक्त ते एकदा मला त्यासने भेटू द्या प्लीज, बस एकदा. ही तुझी नाटकं ना आता बंद कर. तुझी ही नाटकं बघून ना माझा ऋषी पाघळेल, कारण तो आहेच भोळा भाबडा. पण मी नाही, हा मी नाही. तुला एकदा जे सांगितलं ना ते लक्षात ठेव. माझ्या ऋषीच्या आसपास दिसायचं नाही. हे आबा मोहिते आहेत ना? हे कसे गेले? आय मीन हे कधी गेले? आणि हे घर जर त्यांचं आहे तर मग तुम्ही कोण आहात? सांगा ना प्लीज. हे 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 घर, हे आमचे घर मालक आहेत. आम्ही इथं भाड्यानं राहतो. हे कधी गेले? ते आम्ही इथं राहायला आलो ना त्याच्यानंतर 2-3 वर्षात असेल. 3 वर्षात? यांची एक मुलगी होती ना गौरी नावाची, आणि तिला एक मुलगी होती. त्या दोघींना तुम्ही भेटलात का? त्या दोघी कुठे आहेत? मला ते कुठे राहतात ते सांगा ना प्लीज. प्लीज सांगा. नाही नाही, आम्ही त्यासने ओळखत नाही. ऐका ना. हो, ओळखत नाही. पेशंटचं नाव काय? ऋषी इनामदार. मिस्टर ऋषी, तुम्हाला ऐकू येते का मी काय बोलतोय? कोण कमळी? कोण पाहिजे तुम्हाला? मिस्टर ऋषी, इज अनकॉन्शियस अगेन. काही घाबरण्याचं कारण नाहीये, बट स्टील लक्ष ठेवा. डॉक्टर कसं आहे ऋषी? डॉक्टर ऋषीला शुद्ध आली का प्लीज सांगा ना. डॉक्टर बोला ना, तुम्ही गप्प का आहात? तो कसा आहे? शुद्धीवर आला का? काय होतंय त्याला? सांगा ना. मॅडम रिलॅक्स, इज आउट ऑफ डेंजर नाव. थँक्स डॉक्टर. त्यांच्या डोक्याला मार लागलाय. ही इज रिस्पॉन्डिंग गुड टू अ ट्रीटमेंट. रक्त खूप वाहिलं त्यांचं, त्यामुळे थोडा विकनेस आहे. शुद्ध आली होती पण आता थोडं बेशुद्ध आहे. काय? अहो डॉक्टर, तुम्ही आत्ता बोललात ना की तो शुद्धीवर आलाय, मग आत्ता सतीश हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? नयन, अगं हे बघा, घाबरण्यासारखं काही नाहीये, ते लवकरच ठीक होतील. बरं मला एक सांगा की ही कमळी कोण आहे? मगाशी ते शुद्धीत आले होते, त्या कमळी कमळी पुटपुटत होते. तुम्ही कुठल्या कमळीला ओळखता का? कमळी आम्हाला नाही माहिती. कोणही कमळी ठमळी मी भेटू शकते त्याला. डॉक्टर आर यू शुअर त्याने कमळी हे नाव घेतलं? आय डोंट थिंक सो. कारण कमळी नाव का घेईल तो? आय एम शुअर त्यांनी कमळी हेच नाव घेतलं आणि तिचंच नाव घेता घेता परत ते बेशुद्ध झाले.
डॉक्टर प्लीज भेटू का त्याला? शुअर, बट तुम्ही सगळ्यांनी एकत्र जाऊ नका. कोणीतरी दोघंच जा. ही नीड्स अ रेस्ट. ऋषी बाळा, कसा आहेस तू? ही ही काय अवस्था केली तुझी? रिश प्लीज उठ ना, प्लीज डोळे उघड. हे बघ मी आले. आणि तू तू टेन्शन नको घेऊ. तुझा रिव्हेंज मी घेईन. त्या गावच्या आपला खूप मोठा लेसन शिकवेन मी. प्लीज डोळे उघड ना. अनिका, हात सोड त्याचा. त्रास होत असेल त्याला. हात काय धरतेस? काय करताय तुम्ही दोघी? पेशंटला त्रास होतोय, प्लीज तुम्ही बाहेर थांबा. ऋषी, मी आहे हा बाळा बाहेर. कमळी कशी आली नाही अजून? कुठं राहिलीस? निंगी निंगी अगं कमळ कमळ आणि ऋषी सरांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? निंगी 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 अगं निंगी अगं कुठं निंगी. ऋषी सर, मला तुम्हाला भेटायचं आहे. खरं मला भेटायला देणं झालं. मी काय करू? आई तुळजाई, ऋषी सरांचं रक्षण कर. त्यांच्या जीवाला काय बी झालं नाही पाहिजे. कमळे, काय झालं? ऍक्सिडेंट कसा झाला? तू ठीक आहेस ना? व? आणि ऋषी सर कुठे आहेत? तुला काही लागलं तर नाही ना? व? हा, काय झालं कसं झालं मी नंतर सांगतो. नाही कमळे, ऋषी सरासनी काय झालंय? कुठं आहेत ते? सांग कमळे, काय झालंय? पिंकी, मला ऋषी सरांची लई काळजी वाटते का? काय झालं त्यासनी? कुठं आहेत सर? टुसक्याला लागले. लय रगात वाहतंय. डॉक्टर चेक करायला. आमच्या गाडीला एका टेम्पोनं धडक दिली. मला वाचवलं त्यांनी, मला ढकलून दिलं. आणि खरं त्यासनी मॅडम ते वॉर्ड नंबर 5 मधलं ऋषी सर आहेत. ते बरे आहेत का आता? काळजी करण्यासारखं काही नाही, ते आता आउट ऑफ डेंजर आहेत. मगाशी त्यांना थोडी शुद्ध आली होती, पण ते पुन्हा बेशुद्ध झाले. एक मिनिट, तुमचं नाव कमळी का? होय, मी. मगाशी पेशंट जेव्हा शुद्धीवर आले होते तेव्हा ते तुमचंच नाव घेत होते. अजून काय म्हणले मग ते? अजून काही नाही, नाव घेता घेता ते पुन्हा बेशुद्ध झाले. कमळे, ऋषी सर शुद्धीवर आल्याला तुझंच नाव घेत होते. म्हणजे त्यासनी तुझीच काळजी लागून राहिली असणार. त्यासनी तुलाच भेटायचं असणार. निघे, मला बी भेटायचं ग त्यासनी. पण मला कोणी भेटूनच देणं झालंय बघ. तिथं नयनतारा मॅडम, अनिका, तिची आजी, तिची आई, कोणी बी मला भेटून देणं झालंय. का भेटू देत नाहीत? मी आहे ना? व? मी बघतोच कसं भेटू देत नाहीत ते. चल. संगीत